आहे आणि कशासाठी एवढी 6वी पिढी आता तुम्ही म्हणालात नेमकं काय? हे बघा 2 महिन्यामध्ये 25,000 रुपये बिल मला पाठवलेलं आहे. 2 महिन्यामध्ये, फक्त 2 महिन्यामध्ये. मी इकडे 2 महिन्यामध्ये 5 वेळा अर्ज देऊन आलेलो आहे. बिल कमी करा, मीटर चेक करा. स्मार्ट मीटर कुणी बसवले, कधी बसवले माहिती नाही. मीटर चेक केला, काय मीटर चेक केला माहिती नाही. त्यांना मी त्याचा जाब विचारला, काय मीटर चेक केला हे आम्हाला माहिती द्या. आम्ही काही इंजिनियर माणसं नाहीयेत. ते उत्तर सरळ द्यायला तयार नाहीये. ते उद्धटवाणे आम्हाला सांगतात, तुम्ही 24 तास घरात तुम्ही एसी चालू करा, आम्ही काय बघायला येतो का? ही अशी भाषा सामान्य माणसाला केली जाते. सुरुवातीला एकदा 7,000 बिल भरलं, त्याच्यानंतर 11,000 पाठवलं, नंतर 15,000 पाठवलं. ही अशी बिल आम्ही भरत बसायची का? राजकारण्यांचे फोन आले का हे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांचे बिलं कमी करून देतात. ही घटना घडलेली आहे इथे. आणि हे जे काटकर म्हणून आहेत ना, हे कॅबिन मध्ये बसतात आणि सामान्य माणसाला इथे अर्धा तास वाट बघायला लावतात, पण भेटत नाहीये. त्या दिवशी मी जबरदस्ती घुसलो आतमध्ये, तेव्हा त्यांनी भेट दिली. आणि बघा तारीख बघा याच्या वर्षी कितीची आहे. 5 दिवस झाले, अजून ह्या अर्जाचं काही केलेलं नाही या लोकांनी. आम्ही फक्त फेऱ्या मारतोय इथे, फक्त फेऱ्या मारतोय. या लोकांना काही फरक पडत नाहीये. याच्या आधी पण वापर एवढाच होता, त्यावेळी पण बिलं कमी होती. नाही, आणि याच्यामध्ये पॅटर्न मी तुम्हाला सांगतो, सर्वांनी लक्षात घ्या. ही बिलं फक्त ह्या एप्रिल मे जून ह्या काळातच वाढली जातात. आणि ह्याच्यामध्ये याची पूर्ण तपासणी झाली पाहिजे. हा पूर्ण खूप मोठा स्कॅम आहे. हा पूर्ण इलेक्ट्रॉनिक माफिया सकट हा स्कॅम खूप मोठा इन्व्हॉल्व आहे. मुद्द्याचं जर बोलायचं झालं तर जे प्रशासन स्मार्ट मीटर बसवण्यासाठी बंधनकारक आहे असं काही आपला विषय मांडतात सगळ्यांसमोर, सर्वसामान्य जनतेसमोर. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी संसदेत सांगितलं होतं की सर्वसामान्यांच्या घरी स्मार्ट मीटर हे लागणार नाही असं आश्वासन दिलं होतं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी. त्याच्यानंतर उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती निकाल दिला होता. त्याच्यावरती जनहित याचिका दाखल आहे कोर्टामध्ये. जनहित याचिकेचा नंबर 29/2025 ची आहे. 2026 मध्ये आपण अद्याप उभे आहोत. त्याच्यामध्ये न्यायाधीश नितीन सांबरे साहेब, वृषाली जोशी मॅडम यांनी निकाल दिला होता की सर्वसामान्यांच्या घरी, किंवा त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता ऊर्जा मिनिस्टर्सला, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनला, त्यानंतर मॅनेजिंग डायरेक्टरला आणि महाराष्ट्र डिपार्टमेंट ऑफ एनर्जी प्रिन्सिपल सेक्रेटरीला की स्मार्ट मीटर बसवणं हे कन्झ्युमरला बंधनकारक आहे का, तर त्याच्या कन्सेंट शिवाय बसवू शकत नाही, त्याच्या परवानगीशिवाय बसवू शकत नाही. त्याच्यासाठी हे बघा अहवाल समोर आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत त्याच्यावरती एक केस आहे, तुम्ही बघू शकाल. 2018 ची आहे. श्री नानक फेरो एलॉईज लिमिटेड वर्सेस झारखंड ऊर्जा विकास निगम लिमिटेड. त्याच्यावरती मीटरचा विषय घेण्यात आला होता. त्याच्यावरती सांगण्यात आलं होतं की स्मार्ट मीटर, पण त्याच्यावरती जो मुद्दा मांडण्यात आला होता की मीटर बसवणं बंधनकारक, पण स्मार्ट मीटर बसवणं बंधनकारक आहे का, तर त्या स्मार्ट या शब्दावरती विषय मांडला होता. आणि त्याच्यावरती कोर्टाने तो आदेश फेटाळून लावलेला आहे. ती तुम्ही कॉपी बघू शकता, ती पण प्रत आहे आमच्याकडे. शेवटचा मुद्दा बोलायचा झाला तर स्मार्ट मीटर हे बसवणं कोणाच्या परवानगीने, तर जर ग्राहक उपभोक्ता आहे तर उपभोक्ताची मंजुरी त्याच्यात हवी की नको, त्याच्यासाठी जबाबदार कोण, प्रशासन की सामान्य जनता? कारण बळी सामान्य जनता पडते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा याला पूर्णतः निषेध आहे, विरोध आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असतो. आम्ही आहे वांगणीवरून. वांगणीमध्ये कंडेन्सर वायर आहेत, हाय व्होल्टेजच्या तार आहेत, साध्या तार आहेत. परत व्होल्टेजचा इश्यू, व्होल्टेज यांना फोन केल्यानंतर यांना आम्ही विचारतो की व्होल्टेज किती पाहिजे आहे, ते सांगतात 230, पण एक्झॅक्टली तिथे गेल्यानंतर 140 व्होल्टेजच्या वर आम्हाला व्होल्टेज येत नाही. त्यामुळे घरातली जी उपकरणं आहेत, बोरिंग आहे, या सर्व या सिस्टम सगळ्या बंद झालेल्या आहेत. तर यांनी एकदा तिथे येऊन एकदा फेरी मारून ट्रान्सफॉर्मर वाढवणे हा आमचा हक्क आहे, तर त्यांनी तो करायला पाहिजे. हे आम्ही तुम्हाला सांगतोय किती आम्ही कोण यांना करून आम्ही अक्षरशः यांना थकलेलो आहोत, पण यांची उत्तरं नाहीये. तुम्हाला सुद्धा वीज बिल मी कुठून बोलू, किती बिल आलंय? आता बघा ना तुम्ही, 7,700, 5,500, 4,000, पहिला किती आता 2-3 हजार. एवढे मीटर चांगलं आहे का तुमच्यासाठी? नाही, काय करायला पाहिजे? नवीन मीटर आलं नव्हती, चेक करायला पाहिजे, जुनं मीटर लावलं. अब कितने बार इधर आहे? किती वेळा आलं मला टाइम दफ्तर का बोल आहे इतना बिल आहे? एवढा टाइम आलाय. राहता कुठे तुम्ही? तुम्ही पैसा भरून लागेल. राहता कुठे तुम्ही? कल्पनेश्वर मॉलिचरचं पुढे. अच्छा, मग रिक्षाचा सुद्धा खर्च, यायचा जायचं रोजचा. आज कितवी फेरी आता ही? हे किती वेळा आलाय तुम्ही यापूर्वी? 100 टाइम आला, काय नाही उपयोग. आता यंदाच्या महिन्याचं किती आलं बिल तुम्हाला? आता ह्या महिन्याचं 7,700. जुनं मीटर होतं तेव्हा किती यायचं? 2,000, 3,000, 2,500 एवढं.
एमएससीबी वाले बोलते तुम्ही एसी वापरता 24 तास घरी. किती 24 तास वापरता? नाही बाबा, एवढा मोठा माणूस नाही आपण. एमएससीबी वाले बघायला असतात तर तुमच्या घरी बसलेले. नाही येतच नाही, बोलावलं पाहिजे ना. मी हो, बोललो आता तुम्ही श्रीमंत ग्राहकांमध्ये मोडता. मुख्यमंत्री म्हणतात हे स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांसाठी नाही म्हणतो. तुमच्या इकडे म्हणजे तुम्ही श्रीमंत ग्राहक आहात. आता नवीन नाही आम्ही, एवढं एसी आता पहिलं नाही वापरतोय. जन्मच्या बाबत आणि मुंबईमध्ये आपण एक टाइम कधी लाईट जातं, इथं 15 टाइम लाईट जातात. लोकांची फसवणूक बंद करा. महावितरण 2-2, 4-4 तास लाईट कापतो. मी नेहमी फोन करते त्यांना. डेला पण नाईटला पण देत राहतो. बदलापूरच्या सर्व जनतेला महाराष्ट्र बदलापूर शहर यांच्याकडनं हे सांगायचंय, ज्याच्या पण घरी न विचारता किंवा न सांगता किंवा कोणती पण पूर्व कल्पना न देता जे मीटर लावलेले आहेत, तुम्हाला 2 किंवा 3 दिवस त्रास होणार. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरचे जे मीटर आहे ते डायरेक्ट तिथून काढा आणि यांच्याकडे आणून जमा करा आणि डायरेक्ट यांना सांगा की आम्हाला आमचे जुनेवाले मीटर परत लावून द्यावं. कारण हे इथे येऊन आंदोलन करून तुम्ही इथे किती पण मीटर दाखवले ते काही तुम्हाला तुमचे मीटर परत देणार नाहीये. हे यांचे मनमानीने चालणार आहे. यांचे जे रिडिंग आहेत, आता मागच्या काल एका व्हिडिओमध्ये इथले अधिकारी बोलत आहे की मागच्या वर्षी जेवढं मीटर तुमचं रिडिंग होता त्या रिडिंगनुसार आम्ही तुम्हाला बिल दिलं. आता एक माझ्याकडे बदलापूरमधला एक फ्लॅट धारक आलाय, त्यांनी सांगितलं की मी हा फ्लॅटच 3 महिन्या अगोदर घेतलाय. त्याच्या अगोदर तो फ्लॅट कोण वापरत होता, तो काय युनिट वापरत होता त्याचं त्याला माहिती. मग तुम्ही त्या रिडिंगच्या हिशोबाने या महिन्यातलं बिल त्याला कसं देताय? ही रिडिंग कोणी काढली तुमची? आणि मागच्या वर्षाचे तुमच्याकडे जर रिडिंग आहे तर पूर्ण वर्षाचे त्याचं रिडिंग काढा ना तुम्ही, पूर्ण महिन्याचे. त्याच्या हिशोबाने त्याला बिल द्या ना. तुमच्या मनमानीने तुम्ही मागच्या कोणत्या तरी फ्लॅटवर तिथे असेल कोणी मालक, जुना मालक, त्याचं अगर 300-400 रिडिंग येत असेल, अशा माणसाला तुम्ही 400-600 रिडिंग देऊन त्याच्या ऍव्हरेज काढून त्याच्यावर 6,000-7,000 रुपये तुम्ही बिल काढताय. बदलापूरच्या सगळ्या जनतेला आमच्याकडे एक आव्हान आहे, तुमच्याकडे जे पण मीटर तुम्हाला न विचारता लावण्यात आलेले आहे ते मीटर काढून डायरेक्ट ते एमएससीबीला आणून जमा करा आणि इथे येऊन झोपा. यांच्या जे एसी चालू आहेत ना, यांना सांगा की आता तुमचे एसी 24 तास चालू ठेवा. आम्ही इथे येऊन तुमच्यासोबत राहणार जोपर्यंत आमचे मीटर आम्हाला परत भेटणार नाही. आणि हे पण 2025 मे महिन्यामध्ये पाऊस आला होता. त्या महिन्याचं 10,960 रुपये आले माझे बिल. 10,960. त्याच्या अगोदर मतलब पुढच्या महिना मागच्या महिन्याचे 2 महिना 7,760 परत 9,760. आणि हे जे आज आपण इथे तुम्ही सगळं पत्रकार बंधू आमच्यासोबत इथे थांबलेले आहेत त्याच्यासाठी धन्यवाद. हे नेहमीच आहे या साहेबांचं. तो बिल आहे हे साहेब असो की कोणते पण अधिकारी असो, जेव्हा पण आपण इथे लेटर देऊन इथे यायला येतो, त्यांच्याशी बोलायला येतं, हे इथून पडून जातात. Yes, sir. मी बदलापूरमध्ये कात्रज विभागात मोहन आयलंड राहत असून तिथे माझं गेल्या वर्षीचं जूनचं बिल आहे, रिडिंग आहे 358 आणि ह्या वर्षी जून मधलं आहे रिडिंग 573. ही भरपूर मोठी तफावत आहे आणि ही जुन्या मीटर सगळी व्यवस्थित होती, ही बदलायची काही गरज नव्हती. तरी पण यांनी जबरदस्ती बदलली गेली. सगळ्यांना नोटिसा पाठवून मुथूसाहेबांना वगैरे की कंपल्सरी तुम्ही बदलायची आहेत. आणि इथे काही राजकारणी लोक म्हणतात की आम्ही तर असं कंपल्सन केलीच नव्हती कधी. तर ह्यामध्ये आम्ही जनतेने काय समजायचं आणि कसं काय ही बिलं भरायची. आता हे बिल आहे माझं 9,000, घराचं 1 BHKचं बिल आहे 9,410 एवढं बिल आलेलं आहे. ओके. याच्या अगोदरचं गेल्या महिन्याचं बिल पण गेल्या वर्षीच्या तफावतीमध्ये जास्तीत 6,500 रुपये आहे आणि 9,900 असं या 2 महिन्याचं बिल आलेलं आहे.